पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात 1 वर्षापूर्वी 9 मार्च 2025 रोजी जे खोटे गुन्हे दाखल झाले, त्या गुन्ह्यांची माहिती सर्वसामान्य जनतेला माहीत होण्याकरता आज आम्ही या ठिकाणी दहिवडी तहसील कार्यालय येथे संविधान वाचन आंदोलन आयोजित केलेले आहे। खऱ्या अर्थानं खोटे गुन्हे दाखल झाल्यानंतर तुषार खरात आणि त्यांचे कुटुंब हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। इथले प्रस्थापित राजकीय नेते हे मंत्री कमी आणि फौजदाराचं काम जास्त करत आहेत, तर इथले फौजदार हे त्यांचे कार्यकर्ते बनून काम करत आहेत। माझी इथल्या प्रशासकीय व्यवस्थेला एक विनंती राहील की आपण जे काय काम करता ते संविधानाच्या चौकटीत राहून काम करा। तसेच इथून पुढे जर आपण तुषार खरात दुसरा निर्माण करण्याचा जर प्रयत्न केला तर त्या ठिकाणी संविधानाला मानणारी जी स्वाभिमानी जनता आहे ती तुम्हाला संविधानाच्या भाषेमध्ये सडेतोड उत्तर देईल। राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य भारत भाग्य विधाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आरक्षणाचे जनक लोकराजा राजश्री शाहू महाराजांचा स्त्री शिक्षणाचे उदाते महात्मा ज्योतिबा फुल्यांचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठ्यांचा आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचा जय भीम जय भीम जय संविधान जय संविधान। भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अहिल्याराणी माताजीचा छत्रपती शिवरायांनी परकीय राजवटीच्या विरुद्ध झुंज देऊन रयतेचं स्वराज्य निर्माण केलं, तर ते रयतेचं स्वराज्य सुद्धा कपट कारस्थानाने पेशव्यांनी बळकावलं आणि त्या रयतेवर बहुजन समाजावर अन्याय केला। समाजाच्या हिताचं काम करणारे समाजसुधारकांना संत महंतांना महामानवांना कपटानं मारलं गेलं। पुन्हा तेच शिवरायांनी दिलेलं स्वराज्य रयतेला दिलेले अधिकार बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपानं लागू ठेवले, पण पुन्हा ह्या लोकशाहीमध्ये पुन्हा पेशवाईनं पुन्हा हस्तक्षेप केलेला आणि पुन्हा इतिहासाच्या पुनरावृत्ती होते म्हणतात। ज्याप्रमाणे पेशवाईच्या काळामध्ये संत महंतांना महामानवांना कपट कारस्थाने मारलं, त्याच पद्धतीने ह्या लोकशाहीचं रक्षण करणारे कार्यकर्ते चळवळीतली माणसं आता ही सत्ताधीश आपल्या सत्तेचा गैरवापर करून दडपशाहीच्या मार्गाने त्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतायत। तरी सुद्धा महेशजी तुमचं मी कौतुक करतो की एक नोकरदार असणारा मुलगा आपल्या नोकरीवर पाणी सोडून त्या जुलमी व्यवस्थेच्या विरुद्ध, ह्या दडपशाहीच्या विरुद्ध, ह्या हुकुमशाहीच्या विरुद्ध बंड करण्यासाठी उभा राहिलेला आहे। आज ही ठिणगी आहे
नक्कीच याचं वनव्यात भविष्यात रूपांतर होईल आणि पुरोगामी चळवळीतली सगळी माणसं आज ना उद्या वेळ लागेल परंतु या लढाईमध्ये आपल्यासोबत ठामपणे उभे राहतील. आमच्यासारखी चळवळीतली माणसं ते तुमच्यासोबत खांद्याला खांदा देऊन नक्कीच लढतील अशी आम्ही तुम्हाला या निमित्तानं ग्वाही देतो. आणि या दडपशाहीच्या विरोधात सुरू झालेलं हे आंदोलनाला भविष्यामध्ये आपण अधिक व्यापक कसा करता येईल आणि इथली हुकुमशाही आपण नेस्तनाबूत करण्याच्या दिशेनं जे पाऊल तुम्ही उचललेलं आहे त्याला नक्कीच आमचा पाठबळ पाठिंबा आणि पूर्णपणे सहकार्य मिळेल अशी ग्वाही या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. सर्वप्रथम जय भीम. जे वर्षभरापूर्वी तुषार खरात या पत्रकारांना अटक झाली होती त्याच्या निषेधार्थ आमचे मित्र महेश करचे आणि डॉक्टर ओंबाशी साहेब यांनी जे आज आंदोलन घेतलं होतं संविधान वाचन, या आंदोलनाला मी आणि आमची वंचित बहुजन आघाडी आणि आमचे सनीदादा RPIचे अध्यक्ष या पक्षामार्फत आपण आणि पाठिंबा देत आहे. या तालुक्यात या विधानसभेत जे दडपशाही हुकुमशाही जे चालू आहे याच्या विरोधात आवाज उठवावा यासाठी हे आंदोलन होते आजचे. तुषार खरात सारख्या पत्रकारांना जे दडपशाहीचं खोटं गुन्ह्याचं जे रॅकेट चालवून जे केलं त्यांना 102 दिवस आत बसावं लागलं. त्याच्या अनुषंगाने जे आमचे महेश करचे सर जे लोकांच्या प्रश्नावर आंदोलने करतात, मोर्चे करतात, त्यांनाही लोकप्रतिनिधी इथले लोकप्रतिनिधी मंत्री हे वेळोवेळी असा दम देतात की तुझाही तुषार खरात करेन. तर प्रत्येक आंदोलन करणाऱ्याला, आवाज उठवणाऱ्याला जर हे इथले लोकप्रतिनिधी आपला तुषार खरात करीन अशी जर धमकी देत असतील तर हे लोकशाहीच्या काळिंब फासणारं काम आहे. तर आपण सर्वांनी मिळून या दडपशाहीच्या, हिटलरशाहीच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आमचा महेश करचे यांना इथून पुढे या आंदोलनाला पाठिंबा राहील एवढं बोलतो. जय भीम. आपण गप्प नाही बसायचं, आपण आवाज बनवून काम करायचं. जर आपण आवाज बनवून काम केलं तरच खऱ्या अर्थानं इथली दंडीलशाही, इथली दादागिरी शांत राहणार आहे. आपण जर सगळे ते जसे मुख गिळून गप्प बसतायत तसं आपण जर मुख गिळून गप्प बसलो तर उद्या आपल्यावरती वेळ आहे. त्यामुळे आपण प्रत्येकानं, युवकांना जागरूक होणं गरजेचं आहे. आज अतिशय आनंद होतोय की आपण कायदेशीर मार्गाने आजचं आंदोलन आहे ते संविधान वाचून करत आहे. म्हणजे आम्ही कायद्याला मानणारी सर्व लोक आहेत. तुषार खरात हे देखील संविधानाचे परम भक्त आहेत. त्यामुळे ते संविधानाच्या मार्गातून, पत्रकार हा देशाचा 4था स्तंभ आहे, त्या मार्गातून ते आवाज उठवत होते. परंतु त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि महेश दादांना सांगितलं की तुमचा देखील तुषार खरात करू. परंतु जर अशा तालुक्यातले 1000 लोक तयार झाले, कुणाकुणाचा तुम्ही तुषार खरात करणार आहे आणि मग तुम्हाला मत कोण देणार आहे परत? हे सगळ्यांनी आपण जबाबदारी जाणून घेतलं पाहिजे. त्यामुळे हो, आमचा कुणाचा ज्याचा करायचा आहे त्याचा करा. आम्ही तयार आहे तो तुषार खरात होण्यासाठी. आम्हाला अभिमान आहे कारण आम्ही उद्याच्या भविष्यासाठी सांगू शकतो की आम्ही कुणाची चाटुगिरी करत नव्हतो, तर आम्ही अभिमानानं लढत होतो. आमच्या उद्याच्या पोरांना सांगू शकतो. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्वांनी अतिशय म्हणजे कमी लोक असली तरी, गर्दी जास्त नसली तरी दर्दी लोक आहेत. सर्वांचं मी आल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. जय शिवराय बांधवांनो. आज जे आम्ही संविधान वाचन आंदोलन केलंय त्याच्या पाठीमागचं तात्पर्य एकच आहे की ह्या प्रशासनाने, जे पोलीस कर्मचारी असतील किंवा इथे जे बाकी विभागामध्ये जे प्रशासन काम करते, त्यांनी सामान्य जनतेवरती अन्याय न होता न्याय कसा द्यायचा हीच भूमिका घेतली पाहिजे. जर तुम्ही सामान्य समाजाला जर त्रास द्यायची भूमिका घेतली तर ह्याच पद्धतीने आम्ही एकत्र येऊन संविधानाच्या मार्गाने तुम्हाला प्रत्येक गोष्टीची आठवण करून देऊ आणि वेळ पडली तर मोठमोठी आंदोलन उभं करू, एवढाच मेसेज द्यायचा होता. आणि तुषार खरात साहेब सारखे पत्रकार वाचले पाहिजेत आणि त्यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे. म्हणून आपण सर्व समाजाने एकत्र आलं पाहिजे. ज्याच्यावरती अन्याय होईल त्याच्या पाठीशी नेहमी उभा राहिलं पाहिजे. यासाठी आम्ही आजचा आंदोलन केलंय आणि इथून पुढेही याच प्रकर्षाने आंदोलन करत राहू, एवढंच बोलतो. आज हे संविधान वाचन आंदोलन जे केलेलं आहे का नाही, हे खरं तर इथल्या लोकप्रतिनिधींनी चालवलेली जी दडपशाही आहे, कार्यकर्त्यांची जी गळचेपी केली जात आहे
आणि पुरोगामी विचार, लोकशाही मूल्य संपवण्याचं जे काम चालू केलेलं आहे त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे. आणि हे आंदोलन एवढ्यापुरतं सीमित राहणार नाही. अशा पद्धतीनं कोणी सत्ताधारी आणि त्यांच्या आधिपत्याखाली काम करणारे जर कोणी शासकीय कर्मचारी या पद्धतीनं कार्यकर्त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणार असेल तर नक्कीच आता महेश म्हटले त्याप्रमाणे संविधानाच्या मार्गानं आम्ही त्यांना हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे आंदोलन भविष्यामध्ये अधिकाधिक उग्र रूप धारण करेल आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू एवढीच आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. आज तुषार खरात यांच्या अटकेला 1 वर्ष झालं. त्यानिमित्तानं संविधान वाचन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी अप्पर तहसीलदार कार्यालय मसवड या ठिकाणी अल्पवयीन मुलाची दिंड काढली. त्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे मी महेश करचे यांचे एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला आंदोलन करत. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मी आयुष्यमान संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ता. आज या संविधान वाचन आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कोरेगाव तालुक्यातून आलो आहे. हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है. हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है. मकसद ये है की सूरत बदलनी चाहिए. या संविधानानं ज्या सर्वांना समानतेचा अधिकार दिला आहे, हा चिरडून टाकणारा आवाज दबवण्याचं काम करणाऱ्या वृत्तीला आळा घालण्यासाठी हे ज्या आंदोलनाचं आयोजन केलं महेशजींनी, त्याबद्दल मी त्यांचं विशेष असं अभिनंदन व्यक्त करतो. आणि इथून पुढे सुरू राहणाऱ्या निकराच्या लढाईत आम्ही सर्वजण एकत्रपणे यांच्या सोबत असू एवढी ग्वाही देतो. थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.